आज आपण इथे ना आचारी पद्धतीचा व्हेज दालचा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. खूप वेळा असं होतं की घरात एखादा छोटा मोठा समारंभ असू द्या किंवा बर्थडे पार्टी असू द्या किंवा किट्टी पार्टी असू द्या, यावेळेस ना नेहमी पावभाजी, मिसळपाव हे असेच मेनू बनत असतात. पण आहे ना अशा पार्ट्यांमध्ये किंवा एक छोट्या मोठ्या समारंभांमध्ये ना व्हेज दालचा हा एक वेगळा मेनू आपण ॲड करू शकतो. अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये होतो, झटपट होतो आणि छान चविष्ट होतो. येस, तर आज आपण इथे व्हेज दालचा कसा बनवायचा ते पाहूया. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर व्हेज दालचा बनवण्यासाठी मी इथे 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. तर ह्या तिन्ही डाळी मी समप्रमाणात घेतलेल्या आहेत. 1/4 कप हरभरा डाळ, 1/4 कप तूर डाळ आणि 1/4 कप मी इथे मूग डाळ घेतलेली आहे. आणि ह्या तिन्ही डाळी 2 वेळा स्वच्छ धुवून एक अर्धा तास भिजत ठेवलेल्या आहे. अर्ध्या तासानंतर ह्या डाळी आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. तर त्या 1 कप जर ह्या सगळ्या डाळी झाल्या असतील तर याला आपल्याला 3 पट पाणी घालायचं आहे. म्हणजे आता मी इथं 1 कपला 3 कप पाणी ॲड केलेलं आहे. सोबतच इथे मीडियम साईजचा बारीक कांदा ॲड केलेला आहे आणि त्याचबरोबर एक अगदी छोटासा टोमॅटो इथे मी कट करून ॲड केलेला आहे. त्याचनंतर इथे मी पुदिना आणि कोथिंबीरीचे हे पाने कट करून घेतलेले आहे आणि आता हेही ॲड करणार आहे. अर्धा टीस्पून इथं हळद ॲड केलेली आहे आणि 1 चमचा मी कसुरी मेथी ॲड करणार आहे. चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करणार आहे आणि छान हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि साधारणतः 2 शिट्ट्या आपण या कुकरच्या करून घेणार आहोत. इथे 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड होत आहे, तोपर्यंत आपण दालच्यासाठी पुढची तयारी करूया आणि काय साहित्य घेतले ते बघूया. तर इथे मी ना एक मोठा भोपळा कट करून घेतलेला आहे. थोडंसं जिरे, हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर आणि गरम मसाला. येस, त्यानंतरच इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. तर 2 लाल मिरच्या मी घेतलेल्या आहेत. 1 टीस्पून मी इथं काळी मिरी घेतलेली आहे. 5-6 लवंगा घेतलेल्या आहेत. 2 हिरवे वेलदोडे आणि 1 दालचिनीचा तुकडा, साधारणतः एक अर्धा इंच दालचिनीचा मी इथं तुकडा घेतलेला आहे. येस, आणि त्यानंतर आहे ना पुन्हा एकदा इथं मी अगदी एक छोट्या साईजचा टोमॅटो आणि मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. आता आपण दालचा बनवायला घेऊया. तर इथं हंडीमध्ये मी 1/4 कप तेल ॲड केलेलं आहे आणि आता यात आहे ना 1 चमचा जिरं ॲड केलेलं आहे. जिरं चांगलं तडतडल्यानंतर आपण यात खडे मसाले ॲड करणार आहोत. त्यानंतरच इथे एक मीडियम साईजचा कांदा अगदी छान गोल्डन रंग येईपर्यंत हा कांदा आपण चांगला परतून घेणार आहोत. अगदी मंद फ्लेमवरती तिकडे कांदा छान परतत आहे. त्यानंतर इथे मी तुम्हाला दाखवते की डाळी छान शिजलेल्या आहेत. तर खूप जास्त आपल्याला ह्या डाळी स्मॅश करून नाही घ्यायच्या, तर थोड्याशा जाडसरच असल्या पाहिजेत, तेव्हाच त्या दालच्याला छान मजा येते. आता इकडे बघा, इथे हा कांदा छान परतला गेलेला आहे. आता यातच आहे ना 1 चमचा मी आलं लसणाची पेस्ट ॲड करणार आहे आणि ही आलं लसणाची पेस्ट आपण 1 मिनिटभर छान परतून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी एक छोटा साईजचा टोमॅटो कट करून घेतलेला होता, तो ॲड करणार आहे आणि तोही टोमॅटो छान मऊ शिजेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. एक 10 मिनिटं मी इथं झाकून ठेवलेला होता. 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता टोमॅटो छान शिजलेला आहे, छान तो असा मऊ झालेला आहे. आता यातच मी थोडीशी हळद ॲड करणार आहे. अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. त्यानंतर इथं मी मिरची पावडर ॲड केलेली आहे. 1 चमचा धने पावडर ॲड केलेली आहे आणि 1 चमचा इथं मी गरम मसाला ॲड केलेला आहे. हे सगळे मसाले ना छान याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर आपण हे मसाले चांगले परतून घेणार आहोत. तर हे बघा, इथे छान मसाले परतले गेलेले आहेत आणि याचा आहे ना एक छान सुगंध येणार आहे. तर चवीनुसार इथे मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. तर आधीही डाळी शिजवताना आपण थोडं मीठ ॲड केलेलं होतं, त्यामुळे याच्यात अगदी मी थोडंच मीठ ॲड केलेलं आहे. तुम्ही चवीनुसार मीठ यात ॲड करा. आणि आता सगळ्यात शेवटी ना हे जे एक भोपळा मी घेतलेला होता त्याचे पीसेस मी कट करून घेतलेले होते आणि आता हे ॲड करणार आहे. आणि हा भोपळा आहे ना या मसाल्यांमध्ये छान परतून घेणार आहोत. तर मसाला सगळ्या बाजूनी या भोपळ्यांना छान लागला गेला पाहिजे. येस, 1 मिनिटभर आपण हे असं छान परतून घेणार आहोत. तर हे बघा, तुम्ही पाहू शकता की सगळे मसाले भोपळ्याला लागलेले आहेत. आता यात आहे ना 1 कप मी पाणी ॲड केलेलं आहे आणि हा भोपळा साधारणतः 50 ते 60% आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी ना एक 10 मिनिटं आपण हा असा छान झाकून ठेवणार आहोत. 10 मिनिटांनंतर आपण चेक करूया. येस, तर 10 मिनिटांनी तुम्ही बघू शकता की भोपळा आहे ना
छान शिजलेला आहे. तर जास्त आपल्याला शिजवून नाही घ्यायचा हा भोपळा, कारण डाळ ॲड केल्यानंतरही भोपळा शिजला नाही. त्यामुळे सुरुवातीला फक्त 50%च आपण इथे शिजवून घेतलेला आहे. आता इथे भोपळा चांगला शिजलेला आहे. आता ज्या ह्या सगळ्या डाळी होत्या त्यात मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि आता ह्या सगळ्या डाळी आपण यात ॲड करणार आहोत आणि छान सगळं मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी 1/4 कप चिंचेचा कोळ ॲड केलेला आहे आणि तोही यात छान मिक्स करून घेणार आहे. आता यात 2 हिरव्या मिरच्या मी कट केलेल्या ॲड करणार आहे. या हिरव्या मिरच्यांमुळे ना या दालच्याला मस्त टेस्ट येते आणि थोडीशी कोथिंबीर घालून छान एकदा पुन्हा चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि साधारणतः एक 10 मिनिटं हा दालचा आपल्याला मीडियम फ्लेमवरती असाच शिजवून घ्यायचा आहे. तर एक 10 मिनिटांनंतर आपण चेक करूया. इथे 10 मिनिट झालेले आहेत आणि 10 मिनिटांनंतर येस तुम्ही बघू शकता मस्त असा आपला हा व्हेज दालचा रेडी झालेला आहे आणि वास तर त्याचा बापरे सगळीकडे इतका छान त्याचा सुगंध दरवळत आहे आणि अशा ह्या पावसात आहे ना हा गरमागरम व्हेज दालचा खाण्याची तर मजा काही निराळीच आहे. तर इथे मी गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे आणि आता आपण हा व्हेज दालचा सर्व करून घेऊया. येस तर तुम्ही बघू शकता मस्त असा हा व्हेज दालचा मी बनवलेला आहे आणि सोबतच आहे ना इथे मी जीरा राईस सर्व केलेला आहे. तर जीरा राईस कसा बनवायचा याची रेसिपी मी आधी अपलोड केलेली होती, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर हा जीरा राईस मी कुकरमध्ये बनवलेला आहे आणि तुम्ही प्लीज माझी या आधीची रेसिपी जीरा राईसची रेसिपी चेक करा. तुम्हालाही समजेल की कुकरमध्ये फटाफट जीरा राईस कसा बनवायचा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की 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 कळवा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.